Standard 8, Subject English, Poem Be the Best, सर्वोत्तम बना. सर्वप्रथम आपण ही कविता म्हणून बघूया. Be the best, be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do, and there is lesser to do. And the task you must do is the near. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. या ठिकाणी कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. बी द बेस्ट. इयत्ता 8वी, विषय इंग्रजी, यामध्ये समाविष्ट केलेली ही कविता आज आपण पाहणार आहोत. बी द बेस्ट. सर्वोत्तम बना. तुम्ही जे काही बना, पण त्यामध्ये सर्वात उत्तम बना, अशा आशयाची कविता आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर कविताचा अर्थ या ठिकाणी मी सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छिते. आपण भविष्यामध्ये जेव्हा शिकू आणि खूप चांगलं शिकू, त्याच्यानंतर भलेही आपण फार मोठ्या पोस्टवर जाणार नाही किंवा जाऊ, दोन्ही पर्याय, एकतर खूप उत्कृष्ट असं करिअर तुमचं होईल किंवा न होईल, पण तुम्ही जे काही व्हाल त्यामध्ये तुम्ही तुमचं सर्वोत्कृष्ट दाखवलं पाहिजे. भलेही तुम्ही कुठे छोट्या पोस्टवर कामाला असाल, पण त्या कामाच्या ठिकाणी तुमचं जे काही बेस्ट आहे ते तुम्ही दिलं पाहिजे. हे या कवितेत आपल्याला पाहायचं आहे. मग अशा वेळेला डग्लस मॅलॉच यांनी आपल्याला या ठिकाणी अनेक असे निसर्गातील उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण छोटे राहो का मोठे राहो, ते चांगले होण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला कवींनी सांगितलेलं आहे. तर आपण कवितेचा अर्थ पाहूया. तर कवितेच्या पहिल्या स्टांजामध्ये काय दिलेलं आहे हे आपण पाहूया. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाईन on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की बी द बेस्ट, सर्वोत्तम बना, सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी. जर आपण उंच असं पाईनचं वृक्ष असते, तुम्ही जर कधी चित्रामध्ये टी व्हीमध्ये पाहिलं असेल तर असे उंचच उंच टेकडीवर असणारे वृक्ष असतात. त्यात आपण एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की पाईन नावाचं उंचच उंच असतात टेकडीवरचे. जर तुम्ही ते टेकडीवरचं पाईन वृक्ष होऊ शकत नसाल, काहीच हरकत नाही, पण ज्या दरी खोऱ्यामध्ये अशा छोट्या छोट्या उंचीचे खुरटे असे झाडं असतात
किमान ते तरी बनण्याचा प्रयत्न तुम्ही करा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि मग ते स्क्रब जेव्हा होसाल, म्हणजे छोटे छोटे असे खुरटे झाडं जेव्हा तुम्ही होसाल, अशा ह्या झाडांमध्ये पण तुम्ही जे ओढ्याच्या बाजूला सुंदर असे दिसणारे झाडं असतात, रील म्हणजे ओढा असते, लहान ओढा, त्याच्या शेजारी जसे छोटे छोटे झुडपं आलेले असतात, छोटे छोटे खुरट्या उंचीचे म्हणजे छोट्या उंचीचे जे झाडं आलेले असतात, ते देखील मनाला मोहतात. मग तसे स्क्रब तरी व्हा तुम्ही, तसे तरी त्यात तरी बेस्ट व्हा. आणि जर तुम्हाला झाड होता येत नसेल तर किमान तुम्ही झुडूप तरी व्हा, म्हणजे काहीतरी व्हा. या ठिकाणी एकच संदेश आहे की उंच झाड नाही होता येत असेल तर एखाद्या दरीखोऱ्यातले छोटे छोटे खुरटे झाडं व्हा. आणि जर तुम्हाला बनता येत नसेल एखादं मोठं असं झाड तर किमान झुडपं तरी व्हा. आणि ओढ्याच्या बाजूला जे छोटे छोटे झाडं असतात ते देखील मन मोहतात, म्हणजे त्या छोट्या उंचीमध्ये देखील मन मोहण्याची एक जी स्थिती असते ती तुम्ही दाखवा, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू कांट बी अ मस्की, then just be a bass, but the liveliest bass in the lake. तर या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे की इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. जर तुम्ही ते शेवटी आता बुश पण नाही होऊ शकलात, असं समजा की तुम्ही ते बुश म्हणजे छोटंसं झुडूप देखील होऊ शकलं नाहीत, तर किमान तुम्ही जे गवताचे छोटे छोटे तुकडे म्हणजे छोटे छोटे भाग गवतानं जे आच्छादलेले असतात ते तरी व्हा. कारण जर तुम्ही कुठल्या दूर गावाला जाताना हायवे पाहिले असतील, मोठे मोठे रस्ते असतात बघा, त्या रस्त्याच्या बाजूला बघा तुम्ही इतके छान असे गवतच असतात, छोटे 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 कुठं कुठं आलेले असतात, पण ते नजरेला जेव्हा दिसतात तेव्हा आपलं मन आनंदित होते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तुम्ही झुडूप नाही होऊ शकलात तरी काही हरकत नाही, किमान छोटे छोटे गवताचे तुकडे म्हणजे गवताचा भाग तरी व्हा, जेणेकरून जे हायवेवरचे लोक असतील तिथून जाणारे येणारे ते तरी आनंदित होतील. म्हणजे आपण तिथं राहून देखील इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करू शकता, असं तुम्ही व्हा. इफ यू कांट बी अ मस्की, देन जस्ट बी अ बास, बट द लाईव्हलिएस्ट बास इन द लेक. आता या ठिकाणी मस्की आणि बास हे दोन असे माशांचे प्रकार आलेले आहेत. तर मस्की हे म्हणजे एक अनकॉमन फिश आहे की जे सहजासहजी लवकरात लवकर भेटत नाही. तर जर तुम्ही तसं महागडं असं अनकॉमन असं मस्की होऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही जे कॉमन बास आहे, बास नावाचं माशाचा प्रकार आहे, तो तुम्ही व्हा. आणि एखाद्या तलावामध्ये एकदम स्फूर्ती असलेलं, एकदम जिवंत असं, ज्याच्यामध्ये खूप उत्साह आहे असा बास व्हा. भलेही तुम्ही मोठा अनकॉमन म्हणजे जो पटकन सापडत नाही असा मस्की न होऊ द्या, पण तुम्ही जो सहजासहजी भेटतो तो बास होऊन, पण त्या बासमध्ये एक जिवंतपणा, एक स्फूर्तीपणा असला पाहिजे असा तलावातला बास व्हा. म्हणजे जरी तुम्ही फार काही मोठे होऊ शकत नसाल तर छोटे जरी झालात तरी त्यामधून तुम्ही इतरांना एक स्फूर्ती देण्याचा प्रयत्न करा. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do and there is lesser to do, and the task you must do is the near. तर पहा, या तिसऱ्या स्टांझामध्ये सांगितलेलं आहे वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. म्हणजेच आपण प्रत्येकजणच कॅप्टन किंवा नायक होऊ शकत नाही, तर बरेचदा ते जरी नाही होऊ शकलो
तर आपण क्रू मेंबर होऊन त्यांना मदत करू शकतो. म्हणजेच त्यांच्या हाताखालचा कर्मचारी वर्ग होऊन आपण त्यांना मदत करू शकतो. या ठिकाणी आपल्याकरिता काही ना काही काम हे नक्कीच आहे. कारण प्रत्येकानं जर म्हणलं की नाही मीच सर्व गोष्टी करेल, तर असं शक्य नसते. काही जण मदत करण्यासाठी देखील आवश्यक असतात. आपण आपल्या वर्गामध्येच पहा ना, जेव्हा मॉनिटर निवडत असतो, प्रत्येकजण जर म्हणलं नाही मीच मॉनिटर होणार, असे चालते का? नाही ना. आपण कुणातरी एकाला मॉनिटर करत असतो. मग त्यावेळेला बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्याला सहकार्य करणारा वर्ग असं बनून पण चांगलं कार्य केलं पाहिजे. कारण प्रत्येकासाठी काही ना काही काम या ठिकाणी नक्कीच असते. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तर या ठिकाणी खूप महत्त्वाचे कामं देखील आहेत आणि काही लेसर काम म्हणजे जे अनइम्पॉर्टंट आहेत, जे इतरांच्या दृष्टीने ज्याला फारसं महत्त्व नाही, असे देखील कामं आहेत. परंतु आपण एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला आपल्यासमोर आपल्याजवळ जे काही कार्य आहे, मग ते कमी महत्त्वाचं असेल किंवा जास्त महत्त्वाचं असेल, ते आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं पाहिजे. सध्याचंच आपण उदाहरण जर घेतलं, ह्या कोरोनाच्या काळामध्ये बिग वर्कर म्हणजे ज्यांचं काम मोलाचं आहे असं आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपल्याला दिसते, जे की डॉक्टर आहेत, पोलीस कर्मचारी आहेत. पण त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या दृष्टिकोनातून ज्या कार्याला फार मोल नसते असा सफाई कामगार वर्ग, तो देखील यावेळेला तितकाच महत्त्वाचा आहे हे सिद्ध होत आहे. म्हणजेच कोणतंही काम करताना कमीपणा हा कधीही वाटू द्यायचा नसते. कोणतं काम समाजाच्या दृष्टीने मोठंही असू शकते, समाजाच्या दृष्टीने छोटंही असू शकते, परंतु समाजाच्या हितासाठी आपल्याकडे जे काही काम आलेलं आहे, आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे, ते आपण आपलं सर्वोत्तम प्रयत्न करून केले पाहिजे, असं ह्या तिसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला समजावण्यात आलेलं आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. तर बघा खूप सुंदर या ठिकाणी सांगितलेलं आहे शेवटच्या स्टांजामध्ये की जर तुम्ही खूप मोठा असा हायवे महामार्ग होऊ शकत नसाल, काहीच हरकत नाही. छोटासा रस्ता, ट्रेल म्हणजे अ नॅरो पाथ म्हणजे छोटा रस्ता, पायवाट. तुम्हाला माहीत आहे की छोट्या रस्त्यावरून देखील माणूस चालतच जाऊ शकतो आणि मोठ्या रस्त्यावरून देखील चालत जाऊ शकतो. मग आपण इतरांना दाखवणारा रस्ता देखील होऊ शकतो. भलेही आपण मोठा महामार्ग न होऊ द्या, पण आपण छोटा रस्ता देखील होऊन लोकांची मदत करू शकतो. आणि त्याचप्रमाणे नक्कीच सर्वजण सूर्य नाही होऊ शकणार, पण आपल्याला माहिती आहे की रात्री चांदण्या जरी असल्या तरी चांदण्याच्या प्रकाशात देखील आपण पाहू शकतो. म्हणजे भलेही आपण मोठा सूर्य न होऊ द्या, पण चांदण्या होऊन देखील आपण इतरांना प्रकाश देऊ शकतो. आणि ठीक आहे, मोठं नाही तर नाही, छोटे स्टार होऊन आपण चांगलं काम करूया. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. तर हे नक्कीच आपण जिंकतो का हारतो हे आपल्या साईजवर महत्त्वाचं नाही आहे, किंवा आपण श्रीमंत आहोत का गरीब आहोत ह्याच्यावर महत्त्वाचं नाही, माझी उंची लहान आहे का जास्त मोठी उंच आहे ह्याच्यावर महत्त्वाचं नाही. तर हे कोणत्याच गोष्टी आपल्या जिंकण्याच्या किंवा हारण्याच्या मध्ये येत नाहीत. फक्त आणि फक्त आपण जे काही आहोत ते सगळ्यात चांगलं करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जे काही असेल, मी शिक्षिका असेल, मी डॉक्टर असेल, मी इंजिनियर असेल, मी चपराशी असेल, मी एक सफाई कामगार असेल, किंवा मी एखादा राजकारणी नेता असेल, मी कुणीही असू द्या, पण मी जे काही असेल ते उत्कृष्ट असेल
असाच प्रयत्न आपण करायचा आहे. आपल्याला माहिती आहे आता आपली ही कविता 8वीची आहे. आता तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहात. 9वी 10वी म्हणजे तुमचे टर्निंग पॉईंट आहेत. अशा वेळेला बरेचदा निकाल लागल्यानंतर आपल्यासमोर बरेच असे विषय येतात की अडचणीचे विषय येतात. कधी आपल्याला कमी मार्क पडतात, कधी चांगले मार्क पडले तर खूपच चांगलं असते. पण कमी मार्क पडले म्हणून हार न मानता जे काही आपण मिळवलेलं आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो याचा प्रयत्न आपण करायचा आहे. आणि जगाच्या पाठीवर जे समाजाच्या हिताचं काम आहे तेच आपण आपल्या हाताने बेस्ट पद्धतीनं आपल्यामध्ये जेवढं काही बेस्ट आहे ते आपण समाजाला दिलं पाहिजे. हेच या कवितेमधून आपल्याला कवींनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या कवितेचा अर्थ पाहिलेला आहे. आणि कवितेच्या सुरुवातीलाच मी यातील काही कठीण शब्दांचे अर्थ देखील दिलेले आहेत. तर मुलांनो, तुम्ही ह्या कवितेला ऐका, म्हणण्याचा प्रयत्न करा, अर्थ समजून घ्या आणि याच्या नंतरचा जो काही वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप, तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या पद्धतीने सोडवा. धन्यवाद.